मित्रांनो, माझं नाव वैशाली, तुम्हाला माहीतच आहे. आज मी परत सेकंड सॅटर्डेचा स्प्लिट्सविलाचा रिव्ह्यू देणार आहे. त्याच्यामध्ये आज काय झालं, सगळे येड्यागत वागत होते, कोणाला कोणाचा काही ताळमेळ नाही, कसं वागावं काही कळत नाही त्या लोकांना. माहीत नाही का घेतले त्यांना. सगळ्यात पहिल्यांदा येतं तो विशू विशू आणि ती प्रीत. विशू प्रीत, अरे काय आत्ता बदललं, इकडं चाललाय तिकडं चाललाय. ती म्हणती, ती त्या सौरभला म्हणती की तू हे असं करतोय म्हणून निहारिकासोबत तिने इकडे जाऊ विशूला किती काय काय बोललाय, हा मला तू आवडतो वगैरे 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 काय आहे? आणि नंतर कोण येतं, रोहन आणि अस्मिता. अरे भाई, किती इज्जत काढून घ्यायची कामं करता, काय आहे काय ना त्याच्यामध्ये. इकडून चालली इकडं, इकडून चालली इकडं, काही फरक काही अर्थ नाही त्याला, माहिती आहे का? काही अर्थ नाही. अशा तिसऱ्या नंबरला येतं चक्ष आणि अनिशा. त्यांचंही काही ताळमेळ नाही. अरे माहिती ते ऑब्वियस एकत्र येणार, कारण दुसरा ऑप्शनच काय आहे त्यांच्याकडे. तरी पण ते चाललंच आहे आपलं येड्यागत येड्यागत येड्यागत. ऑप्शन काय म्हणजे ऑप्शन नाहीच शोधू शकत ते आता, एवढं सगळं आधीपासून करून ठेवलंय. ते नक्की तेव्हा ते गेममध्ये बाहेर गेलेलं परवडेल त्याच्यापेक्षा. गेममध्ये बाहेर गेलेलं परवडेल त्याच्यापेक्षा. भारी जोड्या झाल्या तर असं मला वाटतं, भारी पण चांगलं झालं तर आय थिंक. आणि ते आयडियल मॅच मे बी असू शकतात नसू शकतात, कोणाला माहिती. त्याच्यामध्ये निहारिका आणि सौरभ मे बी ते मॅचअप करू शकतात. वाटते त्याच्याकडे दोघांकडे बघून वाईब वाटते दोघांकडे त्यांच्या. निहारिका नंतर अजून सदाफ्टेन, अजून कोण आहे सदाफ्टेन आणि दीप्तांशू. हां, दीप्तांशू आणि सौंदर्या. दीप्तांशू दीप्तांशू आणि सौंदर्या मला आय थिंक असू शकतात ते. पण कसं आहे ते दीप्तांशू डायरेक्ट असं माइंडेड, असं कसं गेमच्या माइंडने खेळते. ती सौंदर्या बिचारी शांत शांत आपली, आधी किती कर्कचा करून बसली ती, आता शांत आहे ती. आता मी बी शांतच राहील ती, जोपर्यंत दीप्तांशू काही करत नाही. एवढंच आहे आजच्यासाठी. आणि चांगलं झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं गुल्लू आणि कायरा. बाई, कायराने पक्की घेतली त्याची. आणि काय म्हणतात, पक्की मज्जा घेतली त्याची. आणि चांगलं झालं आहे. आता मला माहीत होतं ते पेअरअप होणारच आहेत म्हणून. कारण की ती तिच्या अनिशासोबत तेवढंच आपलं चाललं होतं गेम वगैरे म्हणतायत ते प्यारवीला वगैरे वगैरे. पण त्या दोघांनी मज्जा घेतली. इकडं जा तिकडं जा. अरे पण म्हणजे काय रिअल नाही, सेल्फ रिस्पेक्ट नाची काही चीज असते का नाही. 2 दिवस झाले नाही तर मी इकडून इकडं जात आहे, इकडून इकडं जात आहे. इधर क्यों या हालात इधर से उधर कर देते, ऐसा कुछ था कल. लय बेकार झाला. आता सध्या तर योगेश गुल्लू सगळे चांगलंच करतात. बघू काय होतं. एवढं मरणाचा गर्दा बसलाय त्याच्यामध्ये, खूप गर्दा आहे. काय कोण काय करेल, कोण काय कोणाचं काय होईल काय सांगता येत नाही. आपल्याला फक्त मज्जा करायची मित्रांनो. थोडं गॉसिप घ्या, थोडे मज्जा करा. त्याचे बॉसी कोण दिसतच नाही आजकाल, माहिती आहे का? सगळे असे शांतच झाले. त्या मी मर्जमुळं झालाय असं. बॉसी धिगारा पाहिजे, भांडणं नाही व्हायला पाहिजे. बट अरे वर्बल भांडणं बेकार राहतात. वर्बल काय म्हणतात त्याला, वर्बल काहीतरी असतात, ते भांडणं बेकार राहतात. आणि ते व्हायला पाहिजे. आणि अशी भांडणं करायला पाहिजे पुढचा म्हणजे असं ते क्लिप अशा कशा काढल्या पाहिजे, माहिती का? तर भारी मजा येते बघायला. अरे काय भारी बोलली ती, काय भारी बोलला तो. तसं पाहिजे. तसं मे बी होईल आता. डोम सेशन पहिलं तर होणार आहे प्यारवीला पेसावीला नंतर, तर पुढं जाईल मग तसं. चला, आजच्यासाठी एवढंच. भेटू परत कधीतरी.